आजच्या सत्कार समारंभामध्ये ज्येष्ठ आणि सिल्लोड तालुक्याचे सिल्लोड तालुक्याचे शेगाव म्हणून ओळखणारे कोले साहेब याचं कौतुक खूप लोकांनी केलं. एवढं कौतुक केलं की खरं ते कौतुकासारखेच आहे. आणि एक सांगायचं आहे मला, कोठारे साहेब तुम्ही आता नवीन आहे, आपली दुसरे आता डोयस्टी साहेब येतात. जे डोयस्टी साहेबाला आता आलेले अजून ते विश्वजित साहेब आता येणार आहे. त्यांचं बी काम आणि तुमचं काम आम्हाला हे दोघं पहिले गेले असंच काम पाहिजे. कारण की कोले साहेब आणि आमचे पहिले उन्हाळ साहेब होते. या लोकांना मला तरी वाटतं आमच्या आपसी राजकीय प्रश्न खूप होते भांडायचे, पण आम्हाला एकामेकावर त्यांना दुखवलं नाही आणि एकामेकाच्या चुगल्या सांगल्या नाही. यानं असं केलं आणि त्यानं तसं केलं म्हणून किंवा वाढायचे काम केले नाही. अर्ध पोलीस स्टेशन आमचा अजेंडा आहे. सन्माननीय आमचे काकडे साहेब आता साहेब म्हणजे अर्ध अजेंडा इथं तुमच्या सिल्लोड तालुक्याला आमचं आहे. त्यामुळं आम्हाला भीतीचं कारण काहीच नाही, कारण की आम्ही सुद्धा चांगलं लागतो, सिल्लोडही चांगलं लागतो. आणि आज सत्कार समारंभाची मूर्ती आपले कोले साहेब आणि ज्येष्ठ नेते आमचे कोण आमच्या सगळ्यांना मानणारे 2-3 महिन्यापासून ते आमच्यात नव्हते. आम्हाला असं वाईट वाटत होतं की साहेब कुठे काय आजारी असताना आमचे तापे सर हे नव्हते. आमचे सगळ्यांचे गुरुजन म्हणतात, सिल्लोड तालुक्यात सगळे गुरुजन नेतृत्व आमचे तापे सर आहे. त्याच्यासोबत आमचे एकावर एक फिर म्हणजे लायने साहेब जोडी दोघांची, पण दोघे जोडी कोणत्याही कार्यक्रमामध्ये आम्हाला खूप हे वाटायचं की बाबा जोडी आम्हाला म्हणून कर्म सांगायचे कोणीच नव्हतं. आणि चांगल्या गोष्टी सांगायच्या ऐकायचं असलं तर तापे सर आम्हाला सांगत होते भाषणामधून की असं नाही असं करायचं. त्या वळणावर आम्ही सगळे चालत होतो. आणि आजच्या सत्कार समारंभामध्ये कोले साहेब तुमचं कौतुक, आमचे छोटे सन्माननीय दवाईने आणि जो मुलगी बसलेली आमच्या पोलीस खाते सगळ्या महिला आघाडी ह्या बी खूप चांगलं काम करतात. आणि काम करतात जोशी साहेबांनी सांगलं की साहेब तुमचं कुठेही कोण असं म्हणलं नाही की जोशी साहेबांना आमचं असं काम केलं आणि आमचे कामं केले आणि आपल्या दोन्ही पक्षात लढाई लावून दिली, हे कधीच नाही केलं. आणि खरं मी कौतुक करावं साहेब, खूप चांगलं आहे तुमचं. आणि तुम्ही आता शहरीमध्ये गेलेला आहे, सिल्लोड सोयगाव ध्यानात ठेवा आणि आमच्यावर बी लक्ष राहू द्या, कारण की आता शहरीमध्ये गेले तुम्हाला सगळे मालूम आहे कुठं काय आहे कुठं काय नाही म्हणून. हे मी तुमच्या लक्षामध्ये चांगलं तरी नाही म्हणून मला विनंती आहे साहेब, सोयगाव सिल्लोड तालुक्यावर ध्यान राहू द्या. आम्ही तुमच्या सगळ्या पाठीशी आहोत आणि तुमचं काम चांगलं त्या शहरी इन्स्पेक्टर म्हणून चांगलं काम हो आणि आम्ही तुमची वाट पाहून फुटू पाहू हेच आम्हाला अभिनंदन वाटतं. कारण की साहेब तुम्ही काम खूप छान केलं. एवढं काम केलं की तुमच्या कोडच गाल बोट लागायचं काम केलं नाही. आणि मी तर सांगत होते डीएसपी साहेब आहेत का नाही कोठारे साहेब, म्हणजे साहेबाचं वातावरण म्हणजे सगळ्यात हळा आहे अशी मजा असतात. आणि साहेब कोणाच नाही म्हणलं नाही ना या पार्टीवर नाराज नाही त्या पार्टीवर नाराज नाही. सोनवणे साहेब पायदळ माझे साहेब खूप चांगलं काम केलं आणि असं माणसाचं खरं कौतुक केलं थोडं कमी. कारण की आम्हाला काही आमचे काही गुन्हे कोणते असतात, आमचे राजकीय पक्षाचे असतात, काही बोटच्या मागचे असतात तर आमचे गुन्हे होतात. तर आमचे गुन्हे काय आम्ही काय कोणाचे मारामारी काही करत नाही, भांडणं करत नाही.